आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन टी सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. तर काय न्यूमेरिकल आहे? A T section has a flange 60 mm into 10 mm and wave 10 mm into 70 mm. Calculate moment of inertia about xx, yy and find polar moment of inertia. तर दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय करूया, डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. टी सेक्शन दिलाय, त्याची फ्लेंज म्हणजे हॉरिझॉन्टल रेक्टँगल जो असतो त्याला आपण फ्लेंज म्हणतो. तर किती आहे तो ड्रॉ करूया आपण. असा काहीतरी टी सेक्शन आहे, त्याची काय दिलंय फ्लेंज 60 mm इंटू 10 mm. फ्लेंज म्हणजे काय, हॉरिझॉन्टल जो रेक्टँगल असतो त्याला आपण काय म्हणतो, फ्लेंज म्हणतो. किती आहे 60 किती बेस असणार आहे त्याचा, हा 60 mm इंटू 10 mm डेप्थ असणार. नेक्स्ट काय सांगितलंय, वेब म्हणजे व्हर्टिकल रेक्टँगल जो आहे त्याला आपण काय म्हणतो, वेब म्हणतो. तो किती आहे 10 mm इंटू 70 mm. 10 mm काय असणार आहे बेस, हे डिस्टन्स 10 mm आणि त्याची हाईट किती असणार आहे 70 mm डेप्थ. दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय केलं, टी सेक्शन ड्रॉ केला. फ्लेंज म्हणजे काय रे, हॉरिझॉन्टल जो काय रेक्टँगल आहे त्याला आपण काय म्हणतो, फ्लेंज म्हणतो. आणि वेब म्हणजे काय, जो व्हर्टिकल रेक्टँगल आहे त्याला काय म्हणतो, वेब म्हणतो. तर फ्लेंजची साईज किती दिली आहे, बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे 60, डेप्थ किती आहे 10. त्याचप्रमाणे वेब म्हणजे व्हर्टिकल रेक्टँगलची साईज किती दिली 10 mm इंटू 70 mm, म्हणजे बेस इंटू डेप्थ. बेस किती 10 mm 70 mm हाईट. आतापर्यंतच्या न्यूमेरिकल मध्ये आपण काय केलं, एक सेक्शन घेऊन त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली. आता इथून पुढे आपल्याला काय येणार, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेक्शन कंबाईन येणार आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. आतापर्यंतच्या न्यूमेरिकल मध्ये आपण काय काय केलं, स्क्वेअर रेक्टँगल, हॉलो स्क्वेअर, सर्कल, हॉलो सर्कल, असे एक सेक्शन घेतले आणि त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली. आता हा टी सेक्शन कसा तयार झालाय रे, तर 2 रेक्टँगलच्या पासून टी सेक्शन तयार झालेलं आहे. म्हणजेच काय करायला लागेल, आपण याचा सेंट्रॉइड काढूया. म्हणजेच काय रे, रेक्टँगल नंबर 1 आणि हा रेक्टँगल नंबर 2 या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून आपला काय झाला, टी सेक्शन तयार झालाय. आणि ह्या टी सेक्शनचं आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस, ऑल्सो फाइंड आउट पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आता ह्या टी सेक्शनचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागेल, ह्या टी सेक्शनचा सेंट्रॉइड कुठे येतोय. सेंट्रॉइड म्हणजे काय रे, असा एक बॉडीचा पॉइंट की त्या पॉइंटला पूर्ण एरिया काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेट होणार. आता हा टी सेक्शन बघा, हा काय आहे 1 नंबरचा रेक्टँगल, हा 2 नंबरचा रेक्टँगल, या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून आपलं काय झालंय, टी सेक्शन तयार झालंय. आता बघा फर्स्ट रेक्टँगल आपण याला म्हटलंय, याचा सेंट्रॉइड कसा येणार रे, जर का मी याला असं बेंड केलं तर जेवढा भाग वरती आहे तेवढाच भाग खालती आहे, म्हणजे याचा एक्स ऍक्सिस इथे येणार. त्याचप्रमाणे याचा वाय ऍक्सिस कुठे येणार बघा, फोल्ड केल्यानंतर जेवढा या साईडला भाग आहे तेवढाच या साईडला पण काय भाग आहे. म्हणजेच ह्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठे येणार, एक्स ऍक्सिस इथं
वाय ऍक्सिस इथं, म्हणजेच काय हा पॉईंट येणार. ओके, समान डिस्टन्स. आता सपोज हे 10 आहे, तर इथून 5 mm, इथून 5 mm, यावरती काय आपला सेंट्रॉइड असणार. सिमिलरली हॉरिझॉन्टल मध्ये काय होणार, टोटल 60 आहे, असं जर फोल्ड केलं तर काय होईल, इकडे 30 mm 30 mm, म्हणजेच इथं काय झाला, फर्स्ट नंबर रेक्टँगलचा सेंट्रॉइड काय झाला इथं आपल्याला मिळाला. आता याला आपण सेकंड म्हटलंय. सेकंडचा कसं होणार बघा, इथून खाली मी जर असं बेंड केलं तर जेवढा भाग वरती आहे तेवढाच भाग काय आहे खालती आहे. सिमिलरली असं जर मी बेंड केलं तर लेफ्ट साईडला जेवढा पोर्शन आहे तेवढाच राईट साईडला पोर्शन आहे. म्हणजेच काय आहे, याच्या हाफ डिस्टन्स हे जर 70 असेल तर काय होणार, इथून 35, इथून 35 वरती सेंट्रॉइड येणार. सिमिलरली हे किती आहे, 10 आहे, हाफ केल्यानंतर इथून 5, इकडून 5 वरती काय होणार, आपला सेंट्रॉइड येणार. म्हणजेच काय रे, दिलेल्या दोन रेक्टँगलचा आपण सेंट्रॉइड फाइंड आउट केला. पहिल्याचा किती आला, इकडून 30 वरती आला, इकडून 5 वरती आला. सिमिलरली हा जर 70 असेल तर इथून 35 वरती येणार, हे जर 10 असेल तर इकडून हाफ डिस्टन्स 5 वरती. परंतु आपल्याला पूर्ण टी सेक्शनचं काय करायचं आहे, सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं. आपण सेंट्रॉइड अप्रॉक्सिमेटली फाइंड आउट करू शकतो आणि आपण परत टॅली सुद्धा करू शकतो की बाबा आपला आन्सर या रेंजमध्ये आलंय का नाही. तर कसं बघा, आता सध्या हा टी सेक्शन आहे, टी सेक्शनचा जर मी मधला सेंट्रॉइड घेतला, सेंटर लाईन काढली, तर बघा लेफ्ट साईडला जेवढा भाग आहे तेवढाच राईट साईडला पण भाग आहे. म्हणजेच उभा ऍक्सिस कोणता असतो आपला, वाय ऍक्सिस असतो. म्हणजेच वाय बार आपला इथं रेड पेनने लिहितो मी, पुन्हा आपण क्रॉस चेक करूया किती असणार आहे, निम्म डिस्टन्स येणार. काय करायचं, सेंट्रॉइड फाइंड आउट करण्यासाठी रेफरन्स ऍक्सिस घ्यायचा. रेफरन्स ऍक्सिस काय करायचं, लेफ्ट साईडला सगळ्यात बाहेरची बाजू आहे तिथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. सिमिलरली बॉटमला सगळ्यात खालची लाईन आहे त्यातून एक लाईन हॉरिझॉन्टल ड्रॉ करायची. हे झालं आपलं रेफरन्स ऍक्सिस. काय करायचं, दिलेल्या डायग्रामला एकदम लेफ्ट कॉर्नरला जी काही बाजू आहे त्यातून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आणि बॉटमला सगळ्यात खाली जी लाईन असेल त्यातून एक लाईन ड्रॉ करायची. ही झाली आपली रेफरन्स ऍक्सिस. आता या रेफरन्स ऍक्सिस पासून आपण सगळी डिस्टन्स सेंट्रॉइड फाइंड आउट करण्यासाठी घेणार आहोत. आता पुढे आपण पाहूया. त्या अगोदर बॉडीचा सेंट्रॉइड कसा काढायचा, रबगा, हे मी तुम्हाला सांगतो. आता बघा, हा टी सेक्शनचा बघा, जेवढा या लाईनच्या जेवढा लेफ्ट साईडला पोर्शन आहे बघा तेवढाच राईट साईडला पण आहे. म्हणजेच काय होणार, ही बॉडी ह्याच लाईनवरती कुठेतरी बॅलन्स होणार आपली. म्हणजेच किती डिस्टन्स असणार, हे इकडून ते हे डिस्टन्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. हॉरिझॉन्टल कशावरती काउंट करतो आपण, एक्स, म्हणून काय आपला एक्स बार कसा येणार, एक्स बार जर टोटल 60 दिलं असेल तर त्याचे नंबर किती येणार, 30 mm. बघा बॅलन्स होते ना, जेवढं लेफ्ट साईडला पोर्शन आहे तेवढाच राईट साईडला आहे. म्हणून काय होणार, वाय वाय ऍक्सिस वरतीच आपला कुठेतरी सेंट्रॉइड येणार. म्हणून काय होणार, हे ऍक्सिस वाय वाय असला तरी डिस्टन्स कसा आहे, ह्या रेफरन्स ऍक्सिस पासून बघा, याला काय करायचं, ही रेफरन्स ऍक्सिस धरलं, याला ही खालची धरली तर इथं बॉडी अशी सेट करायची. ह्या ऍक्सिस पासून ह्या ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स कसं आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो एक्स. एक्स बार काय येणार, टोटल डिस्टन्सच्या हाफ येणार. किती आहे, 60 आहे, 60च्या हाफ किती येणार, 30 mm. आता वाय बार बघा, वाय बार म्हणजे काय, इथून ते वरचं डिस्टन्स जे काय असेल ते आपलं काय येणार, वाय बार. आता बघा, ही बॉडी मी काय करतो, अशी इथपर्यंत हाफ करतो. हाफ केल्यानंतर बघा इथं आली का आपली ही लाईन हॉरिझॉन्टल, एक्स एक्स ऍक्सिस आपला काय इथे येणार. परंतु या एक्स एक्स ऍक्सिस वरती जर आपण इथं पॉईंट घेतला तर बॉडी बॅलन्स होईल का रे, नाही होणार. कारण इकडं वजन काय होतंय बॉडीचं, कमी आहे. ह्या साईडला काय आहे बघा, जर फक्त एवढंच पोर्शन असता, असा असता आणि हा जर बॅलन्स केला असता तर इथं आपला सेंट्रॉइड आला असता. परंतु एवढं एक्स्ट्रा वेट आहे का नाही, हे आणि हे काय झालं, एक्स्ट्रा वेट आलं. म्हणजे ह्या साईडला जास्त वेट आहे. म्हणून काय करायला लागेल, हा सेंट्रॉइड आपल्याला इकडे काय करावं लागेल, शिफ्ट करावं लागेल. मग असं शिफ्ट करत करत आपण इथं धरले तर बघूया बॉडी बॅलन्स होते का. हे काय, इथं धरल्यानंतर बॉडी काय होते, बॅलन्स. जर मी इथं इथं धरल्यानंतर बघा बॉडी बॅलन्स होते. जर मी ह्या लाईन मध्ये धरलं तर काय होईल, त्या साईडला जास्त वजन असल्यामुळे त्या साईडला झुकणार. म्हणजेच काय रे, टोटल डिस्टन्स इथून इथपर्यंत किती आपलं, हे 10 आणि हे 70 किती 80. म्हणजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स 8 आहे. 80च्या हाफ काय होणार, 40. 40 वरती आपला
उभं डिस्टन्स आहे हे, म्हणजेच काय असणार वाय बार उभं डिस्टन्स. वाय बार 40 वर येणार का? नाही येणार. काय होणार आपला थोडासा पुढे शिफ्ट होणार. म्हणजेच काय रे 40 पेक्षा वाय बार आपला काय आला पाहिजे जास्त आला पाहिजे. हे आपल्याला एक आयडिया येऊन गेली की आपला सेंट्रॉइड काय झाला पाहिजे हाफ डिस्टन्स टोटल 80 आहे 80 आहे. 80 हाफ केल्यानंतर किती होणार 40. परंतु 40 वर सेंट्रॉइड येईल का? नाही येणार. कारण वरच्या साईडला जास्त वेट असल्यामुळे काय करावं लागेल आपल्याला सेंट्रॉइडचा पॉईंट वरती शिफ्ट करावं लागेल. म्हणजेच 40 पेक्षा जास्त आपला काय आला पाहिजे वाय बार आला पाहिजे. वाय बार ग्रेटर दॅन 40 mm. एक आयडिया म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि 40 पेक्षा जर आपला सेंट्रॉइड जास्त आला तर आपण समजायचं आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. जर 40 पेक्षा कमी आला आपला वाय बार तर समजायचं आपलं आन्सर कुठेतरी चुकलंय. आता काय करूया आपण दिलेल्या माहितीच्या आधारे सेंट्रॉइड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. सेंट्रॉइड कसा करतो रे आपण सध्या एक्स बार काढूया. एक्स बार इज इक्वल टू किती रेक्टँगल आहेत 1 आणि 2 म्हणून काय करतो a1 x1 प्लस a2 x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. सेंट्रॉइड कसा करायचा हे आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ खाली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. दोन रेक्टँगल दिल्यामुळे काय करायचं पहिला रेक्टँगल a1 x1 प्लस दुसरा a2 x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. आता आपल्याला एरिया माहित नाही, एरिया फाइंड आउट करूया. A1 पहिल्याचा एरिया कसा काढतो रेक्टँगलचा हे सुद्धा व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेला आहे, तिथून तुम्ही सगळ्या गोष्टी कव्हर करू शकता. पहिल्या रेक्टँगलचा एरिया कसा असतो बेस इंटू डेप्थ. बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे रे 60 इंटू डेप्थ किती आहे 10 इज इक्वल्स टू कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने करूया 60 इंटू 10 600. एरियाचं युनिट काय असतं mm². नेक्स्ट 2 नंबरचा एरिया A2 इज इक्वल्स टू कसा काढतो आपण हा 2 नंबरचा रेक्टँगल त्याचा एरिया कसा काढायचा बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे 10 इंटू डेप्थ किती आहे 70. 10 इंटू 70 700 mm². नेक्स्ट काय x1 म्हणजेच काय रे पहिल्या रेक्टँगलचा सेंटर कुठे आहे रे एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस वरती डिस्टन्स घ्यायचं. रेफरन्स ऍक्सिस पासून किती डिस्टन्स येणार हे जर हे 60 असेल तर डिवायडेड बाय 2 60 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय 30 mm. नेक्स्ट x2 म्हणजेच काय रेफरन्स ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आपण इथं नाव देऊया म्हणजे तुम्हाला समजायला या गोष्टी सोप्या जातील. इथून ते या सेंट्रॉइडचं डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे x1 आणि x2 सुद्धा तिथं झालाय आपला x1 x2. ओके हा सेंट्रॉइड पण तिथंच आहे आपण म्हणून x1 x2 दिलं. ओके x2 सुद्धा तेवढाच येतोय सेम येतोय x2 इज इक्वल्स टू 60 डिवायडेड बाय 2 30 mm. नेक्स्ट काय सगळे व्हॅल्यू फाइंड आउट केले का a1 x1 प्लस a2 x2 a1 x1 प्लस a2 x2 डिवाइड बाय सगळे व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहेत. व्हॅल्यू आपण पुट करू येतं x बार इज इक्वल्स टू a1 किती आपला 600 इंटू x1 किती काढला 30 ब्रॅकेट कंप्लीट प्लस a2 किती आहे 700 इंटू x2 किती काढला 30 डिवायडेड बाय a1 प्लस a2 600 प्लस 700 म्हणजेच आपला एक्स बार किती आला कॅल्क्युलेट करूया 600 इंटू 30 प्लस 700 इंटू 30 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 600 प्लस 700 इज इक्वल टू किती आला 30 mm. आपण हे विदाउट कॅल्क्युलेशन करता फाइंड आउट केलं. कॅल्क्युलेशन करून सुद्धा किती आलं 30 आलं. समजलं का हे कसं आलं 30? म्हणजेच काय रे बॉडीच्या लेफ्ट साईडला जेवढा भाग होता तेवढाच राईट साईडला असल्यामुळे बॉडी काय झाली दोन्ही साईडला बॅलन्स झाली. दोन्ही साईडला बॅलन्स झाल्यामुळं
आपला सेंट्रॉइड हमखास ह्याच ऍक्सिस वरती येणार, ह्या वाय ऍक्सिस वरती येणार. हा वाय ऍक्सिस कुठे आहे रे? रेफरन्स लाईन पासून जेवढं डिस्टन्स होतं त्याच्या हाफ डिस्टन्स वरती. टोटल डिस्टन्स किती होतं? 60 होतं. 60च्या हाफ किती येणार? 30. आपण इथं बघितलेलं ना एक्स बार किती आला? 30 मला. कॅल्क्युलेशनच्या सायन्स सुद्धा किती आला? 30. आन्सर आपलं करेक्ट आलं. नेक्स्ट वाय बार काढूया. वाय बार कसा काढतो आपण? a1y1 प्लस a2y2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. आता a1 माहित आहे. आता आपल्याला y1 आणि y2 फाइंड आउट करायचं. y1 कसं येणार? y1 म्हणजे हा रेफरन्स ऍक्सिस, उभं डिस्टन्स. आता y1 ह्या ऍक्सिस पासून ते या सेंट्रल पर्यंत डिस्टन्स काय असणार आहे? y1. इथं लाईन ड्रॉ करून आपण ते हे डिस्टन्स काय असणार आहे? रेफरन्स ऍक्सिस पासून 2 नंबरचं y2 आणि रेफरन्स ऍक्सिस पासून 1 नंबरच्या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स y1 असणार आहे. ओके, तर y1 बघा, इथून तिथपर्यंत डिस्टन्स काय असणार आहे? टोटल किती आहे रे डिस्टन्स? 70 प्लस 10. हे इथून तिथपर्यंत 70 प्लस 10 असं लिहूया इथं. 70 प्लस 10 टोटल डिस्टन्स मायनस इथून ते इथपर्यंत डिस्टन्स. हे जर का 10 असेल तर 10 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती? 5. समजलं का? टोटल बघा, इथून ते इथपर्यंत 70 प्लस 10 हे काय झालं? रेफरन्स ऍक्सिस पासून लास्ट शेवटच्या हाईट पर्यंत डिस्टन्स झालं. यातून काय करायला लागेल आपल्याला? एवढं डिस्टन्स वजा केलं की ऑटोमॅटिक राहिलेलं डिस्टन्स येते. मग हे डिस्टन्स किती असणार आहे? हे जर का टोटल 10 असेल तर 10 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय? 80. 70 प्लस 10 80 मायनस 10 डिवायडेड बाय 2 5. 80 मायनस 5 75 mm. तर y2 फाइंड आउट करूया. y2 म्हणजेच काय? या रेफरन्स ऍक्सिस पासून ते या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स किती असणार आहे? इथून ते इथपर्यंत जर का 70 असेल तर 70 डिवायडेड बाय, ह्या ब्लॉकसाठी काढतोय आपण, ह्या ब्लॉकचा सेंट्रॉइड कुठे येणार? म्हणजेच हा ब्लॉक. फक्त हा ब्लॉकचं बघा, सध्या ही सगळं विसरून जावा. हा पूर्ण भाग म्हणजेच काय आता झालं? इथून ते इथपर्यंत डिस्टन्स काढताना काय करणार? हा जर का 70 असेल तर याच्या हाफ काय होणार? सेंट्रॉइड 70 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 किती येणार? 35 mm. आलेलं व्हॅल्यू काय करूया? इथं पुट करूया. म्हणजे आपला काय येणार? वाय बार. वाय बार a1 किती आहे? 600 इंटू y1 किती आहे? इथं फाइंड आउट करा. 75 प्लस a2 किती आहे? 700 इंटू y2 किती आहे? 35 डिवायडेड बाय a1 प्लस a2. a1 किती आहे? 600 प्लस a2 किती आहे? 700. आपला वाय बार किती आला पाहिजे म्हटलं? 40 पेक्षा जास्त आला पाहिजे. कारण का रे? टोटल डिस्टन्स बघा, 70 प्लस 10 80. 80ला जर का आपण पूर्ण इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत आहे तिथे 80 आहे. जर मी असं निम्म केलं तर काय होतंय? इथं आपला वाय एक्स ऍक्सिस येऊ शकतो, परंतु काय होतं? इथं जर घेतलं तर काय होणार? इकडे कमी वजन राहते, इकडे जास्त वजन राहते. म्हणून काय करणार आपण? हा पॉईंट जरा 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 शिफ्ट करत गेल्यानंतर ठराविक पॉईंटला काय होणार? बॉडी आपली बॅलन्स होणार. ती जर का इथं बॅलन्स गेली असती तर पुढच्या साईडला पडते, पण ती जर मी इथं घेतली तर काय होते? बॉडी आपली बरोबर बॅलन्स होते. म्हणून काय होणार रे? निम्म्या डिस्टन्स पेक्षा जास्त येणार. रेफरन्स ऍक्सिस खाली असल्यामुळे इकडं, जर इकडं रेफरन्स ऍक्सिस घेतला असतं तर काय 40 पेक्षा कमी आलं असतं. इकडून जर का याचा सेंट्रॉइड घ्यायला गेलो असतो तर काय झालं असतं? 40 पेक्षा कमी आलं असतं. पण रेफरन्स ऍक्सिस आपण कुठे घेतो? इथं घेतल्यामुळे काय होणार? 40 पेक्षा आन्सर आपलं जास्त येणार. बघूया 40 पेक्षा जास्त येतंय का? कॅल्क्युलेट करूया. 600 इंटू 75 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 700 इंटू 35 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू, ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे म्हणून डायरेक्ट डिवाइड बाय, आन्सर डिवाइड बाय ब्रॅकेटमध्ये टाकतो. 600 प्लस 700 किती आला आन्सर आपलं? 53.461 युनिट काय असणार आहे? mm.
आपण म्हटल्याप्रमाणे बघा एक्स बार 30 mm आला, वाय बार किती आला पाहिजे 40 पेक्षा जास्त आला पाहिजे. आला का 40 पेक्षा जास्त, म्हणजे आपण काढलेला आन्सर बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स अँड वाय वाय ऍक्सिस. सेंट्रोइडल ऍक्सिस आता आपण फाइंड केलं. एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती वरती आला आपला, एक्स एक्स ऍक्सिस 30 वरती आला. म्हणजेच काय, इकडून 30 डिस्टन्स काय रेड पेनने इथं ड्रॉ करतो ऍक्सिस, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल या गोष्टी. हा आपला काय एक्स आणि एक्स ऍक्सिस आपण इथं फाइंड आउट केला. कसा, एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, रेफरन्स ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती 30 वरती आपला काय आला, वाय वाय ऍक्सिस आला. नेक्स्ट वाय बार, वाय म्हणजे कसं असतं, उभं डिस्टन्स, रेफरन्स ऍक्सिस पासून उभं डिस्टन्स किती आहे 53.461. म्हणजेच काय, इथं डिस्टन्स किती आहे 35, म्हणजे अप्रॉक्सिमेटली इथं घेऊया आपण. म्हणजेच काय, आता हा ऍक्सिस काय हॉरिझॉन्टल आहे, त्याला आपण काय नाव देणार, एक्स एक्स ऍक्सिस काय करणार नाव देणार. आपल्याला आता काय करायचं आहे, इथं फाइंड आउट करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिस वरती आणि वाय वाय ऍक्सिस वरती काय करायचे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. आणि दुसरं काय करायचं आहे, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया कशी करतो आपण, आय पी इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. म्हणजे ज्या आपण आता व्हॅल्यू काढणार आय एक्स एक्स आणि आय वाय वाय, त्या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. हे सगळे थेरॉटिकल पार्ट आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ऑल फॉर्म्युलाज अँड ऑल थेरी. तो तुम्ही व्हिडिओ पाहून सर्व कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आता सध्या आपण काय केलं, एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट केलं. एक्स बार म्हणजे रेफरन्स ऍक्सिस पासून 30 mm वरती आपला एक ऍक्सिस येणार, तो कोणता असणार आहे, व्हर्टिकल ऍक्सिस वाय वाय. त्यानंतर काय वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स 53, रेफरन्स ऍक्सिस हा काढलेला आहे, इथून ते 53.46 वरती एक ऍक्सिस येणार, तो कोणता असणार आहे, एक्स एक्स. आता आपल्याला ह्याच्या अकॉर्डिंग काय करायचे आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची आहे. तर काय करूया, सर्वात प्रथम आय एक्स एक्स फाइंड आउट करूया. आय एक्स एक्स इज इक्वल्स टू, हा आय एक्स एक्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोन रेक्टँगलचा मिळून टी सेक्शन तयार केलेलं आहे, बरोबर का. हॉरिझॉन्टल रेक्टँगल त्याला आपण फ्लेंज म्हणतो, प्लस व्हर्टिकल रेक्शन म्हणजे ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड केल्यानंतर काय होणार आहे, आपला टी सेक्शन आपल्याला तयार होणार आहे. आणि ह्याच टी सेक्शनचा आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. तर काय करूया, ओव्हरऑल टी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय असणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट सेक्शन प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड सेक्शन. म्हणजेच काय करतो मी, आय एक्स एक्स 1 प्लस आय एक्स एक्स 2. आता पहिल्या ब्लॉकसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया, पहिल्या ब्लॉकसाठी. म्हणून काय करू, आय एक्स एक्स 1 इज इक्वल टू, आता बघा एक्स एक्स ला पॅरलल इथून सेंट्रॉइड जातो, इथून पण एक मी लाईन ड्रॉ करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याचप्रमाणे यातून पण एक काय केले, ह्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी मी एवढं एक्स्ट्रा ड्रॉ करतोय, एक्झाम मध्ये तुम्हाला अशी काय करायची गरज नाही. ओके, तर बघा आता मेन आपल्याला कोणता काढायचा आहे, सेंट्रॉइड, अबाउट सेंट्रॉइड. टी सेक्शनचा सेंट्रॉइड इथं आहे, ह्या ब्लॉकचा सेंट्रॉइड इथं आहे, ह्या ब्लॉकचा सेंट्रॉइड इथं आहे, परंतु ओव्हरऑल टी सेक्शनचा सेंट्रॉइड कुठं आहे, रेड पेनने मी एक्स एक्स ऍक्सिस ड्रॉ केलाय. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आय एक्स एक्स 1 म्हणजे पहिल्या ब्लॉकचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर टी सेक्शनचा सेंट्रॉइड हा आहे, पहिल्या ब्लॉकचा सेंट्रॉइड हा आहे, हे दोन कसे आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. जर याचा ऍक्सिस आणि पूर्ण सेंट्रॉइड जर पॅरलल असतील तर आपण काय करतो, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरतो. जर दोन्ही सेंट्रॉइड एकातनच गेले तर तिथं वापरायची गरज नाही. परंतु सध्या आपल्याला काय करायचं आहे, ह्या ब्लॉकला, पहिल्या ब्लॉकला काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, तो मेन सेंट्रॉइडला काय पॅरलल आहे, म्हणून काय करायचं, याला पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. कसं करतो, आय जी 1 प्लस एरिया इंटू H1 स्क्वेअर. तर आता बघा पहिल्या ब्लॉकसाठी काय एक्स एक्स आहे, एक्स एक्सला कसा असतो, बी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा करतो रेक्टँगलचा, बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. लिहूया इथं बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो या रेक्टँगलचा, बेस इंटू डेप्थ प्लस H1. आता बघा
ह्या दोघातलं डिस्टन्स म्हणजेच काय असतं h1. हे डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे h1. कसं फाइंड आउट करणार आहे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे हे h1 फाइंड आउट करायचं आहे. रेफरन्स ऍक्सिस पासून इथं बघा ते सेंट्रॉइडचं डिस्टन्स y1 आहे. त्यातूनच जर का आपण हे डिस्टन्स काय असणार आहे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स काय असणार आहे वर्टिकल y बार डिस्टन्स असणार आहे. बरोबर. हे y बार, हे y2 आणि हे y1. मग बघा आता इथून ते या सेंट्रॉइडचं डिस्टन्स किती आहे y1 आहे. त्यातून जर का मी y बार वजा केला टोटल डिस्टन्स किती आहे इथून ते इथपर्यंत y1 आहे. y1 मधून जर का मी y बार मायनस केला इथून ते हे डिस्टन्स तर आपल्याला काय भेटतंय h1 भेटतंय. म्हणजेच काय h1 काय होणार आहे y1 मायनस y बार इज इक्वल टू काय येणार h1 येणार. त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे. व्हॅल्यू पुट करूया. पहिल्या ब्लॉकचा बेस किती आहे रे 60. डेप्थ किती आहे 10चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया बी इंटू डी आपण फाइंड आउट केलेला आहे A1चा एरिया बी इंटू डी. तरी पण इथं करूया 60 इंटू 10. y1 किती आहे रे y1 हे डिस्टन्स फाइंड आउट केलेलं आहे आपण इथं 75 मायनस y बार किती आहे इथं फाइंड आउट केला आहे 53.461 ब्रॅकेटचा स्क्वेअर. x1 फाइंड आउट करूया 75 मायनस 53.461 इज इक्वल टू आन्सर. या आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे. आन्सरचा स्क्वेअर केला इंटू ब्रॅकेटमध्ये 60 इंटू 10 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस डबल ब्रॅकेटमध्ये करतो 60 इंटू 10चा क्यूब डिवायडेड बाय 12. काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठी असल्यामुळे तिला मी छोटी करतो ENG बटन प्रेस करून. तर काय येणार 283.357 इंटू 10 टू द पॉवर 3. युनिट कसं असणार आहे mm^4. सिमिलरली IXX2 काढूया. IXX2 आता काय करायचं दुसऱ्या ब्लॉकचा मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू x ॲक्सिस फाइंड आउट करायचं. तर दुसऱ्याचं बघा दुसऱ्याचा सेंट्रॉइड कुठं आहे रे हाय सेंट्रॉइड दुसऱ्याचा आणि ओरिजिनल टी सेक्शनचा सेंट्रॉइड कुठं आहे इथं आहे. म्हणजे ही एकमेकाला काय आहेत पॅरलल आहेत. म्हणजेच इथं सुद्धा काय करावं लागेल आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरावा लागेल. तो काय असतो IG2 सेकंडसाठी करतोय म्हणून 2 प्लस A2 इंटू H2चा स्क्वेअर. सेम या ब्लॉकसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा करतो BD क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा असतो बेस इंटू डेप्थ. आता H2 म्हणजेच काय रे या दोनातलं डिस्टन्स. इथं आपण H2 नाव देऊया याला H2. आता H2 कसं फाइंड आउट करायचं बघा. तर आपल्याला y1 y2 आणि y बार माहित आहे. y बार म्हणजेच काय रे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स y बार आहे. ह्या रेफरन्स ॲक्सिस पासून टी सेक्शनच्या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स काय आहे y बार. त्यातनं जर का आपण y2 मायनस केलं ह्या पूर्ण लेंथ मधनं जर y2 मायनस केलं तर काय राहणार आहे H2 म्हणजेच काय y बार मायनस y2 चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. बेस किती आहे या ॲक्सिस या रेक्टँगल साठी बेस 10 इंटू डेप्थ किती आहे इथून ते इथपर्यंत 70चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा 10 इंटू डेप्थ 70. y बार किती आहे y बार इथं फाइंड आउट केलाय 53.461 मायनस y2 इथून ते इथपर्यंत डिस्टन्स इथं फाइंड आउट केलंय 35 ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. किती आहे 53.461 मायनस 35 इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह आहे. डायरेक्ट आन्सरचा मी काय करतो स्क्वेअर करतो इज इक्वल टू इंटू काय आहे
10 इंटू 70 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू प्लसमध्ये काय आहे 10 इंटू 70चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12. काहीतरी आन्सर आलं. फार मोठं असल्यामुळे मी काय करणार ENG प्रेस करून काय करणार छोटं करणार. तिथे आलं 524.399. 399 म्हणजेच 400. डायरेक्ट 4 लिहितो इंटू 10⁻³ mm⁻⁴. Ix किती आला आपला 524.4 इंटू 10⁻³ आता काय केलं आपण पहिल्या रेक्टँगल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. दुसऱ्या रेक्टँगल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. आता टोटल टी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार तर पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस दुसऱ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय टोटल टी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार अबाउट एक्स ऍक्सिस. तो किती काढलाय आपण बघा Ix इज इक्वल्स टू Ixx1 प्लस Ixx2. Ixx1 ची व्हॅल्यू किती काढली 283.357 इंटू 10⁻³ प्लस Ixx2 किती आहे 524.4 इंटू 10⁻³ इज इक्वल. आता ऍडिशन करूया. हे लास्ट काढलेलं इथं आहे आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे. मी कॅल्क्युलेटर ऑन करतो बघा. हे आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे म्हणून मी डायरेक्ट आन्सर प्रेस करतो प्लस ही व्हॅल्यू पुट करूया 283.357 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. ब्रॅकेट टाकलेला का टाकलेला म्हणून ब्रॅकेट क्लोज केला इज इक्वल्स टू काहीतरी आन्सर आलं. फार मोठं आहे छोटं करण्यासाठी ENG प्रेस केलं की त्याला 807.756 इंटू 10⁻³ mm⁻⁴. Ix म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस किती आला आपला 807 इंटू 10⁻³ mm⁻⁴. हे काय झालं आपला Ix फाइंड आउट केलं. कोणतंही न्यूमरिकल सॉल्व्ह करण्या अगोदर त्याच्या मागचं बेसिक जर आपल्याला माहित असेल तर कोणतंही आपल्याला न्यूमरिकल सोडवताना एकदम इझी जातं. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट कधी पण आपण स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करायचा. बेसिक कन्सेप्ट समजावून घेण्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु एकदा का त्या गोष्टी समजल्या आपल्याला बेसिक तर पुढच्या गोष्टीला अजिबात वेळ लागत नाही. आपण इझिली न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जो काही आपण व्हिडिओ नंबर 1 बघितलाय त्या सगळ्या बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. तिथून हळूहळू जर तुम्ही सगळ्या गोष्टी कव्हर करत गेला तर हे न्यूमरिकल तुमच्यासाठी फार इझी जाऊ शकतं. आतापर्यंत आपण काय केलं X फाइंड आउट केला. आता Iy फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आता Iy कसा फाइंड आउट करणार आपण तर बघा पहिल्या रेक्टँगलचा Iyy प्लस दुसऱ्या रेक्टँगलचा Iyy म्हणजेच काय असणार टोटल टी सेक्शनचा. टी सेक्शन आपल्याला कसा बनलाय 2 रेक्टँगल पासून टी सेक्शन बनलाय म्हणजेच काय करायला लागेल 2 रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ऍक्सिस घेतल्यानंतर त्यांचे ऍडिशन केल्यानंतर ऑटोमॅटिक टी सेक्शनचा काय होणार आहे Iyy येणार. तर करूया फाइंड आउट Iyy इज इक्वल्स टू Iyy1 प्लस Iyy2. इथं बघा Iyy1 फाइंड आउट करूया. Iyy1 कसं काढणार आपण पहिल्या रेक्टँगलचा y ऍक्सिस कुठं असणार आहे या सेंटर मधनं जाणार ना. त्याचप्रमाणे दुसऱ्या रेक्टँगलचा हा बघा पहिल्या रेक्टँगलचा y ऍक्सिस कुठून जाणार यातून जाणार. दुसऱ्या रेक्टँगलचा y कुठून जाणार यातून जाणार. म्हणजे पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड आणि दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड दोन्ही पण काय होत आहेत एकातूनच y ऍक्सिस काय होतोय पास होतोय. म्हणजेच ह्या y ऍक्सिस वरतीच काय आहेत रे आपले दोन्ही पण सेंट्रॉइड आहेत. तसं मगाशी कसं होतं एक्स ऍक्सिसचा इथं पहिल्याचा आणि दुसऱ्याचा इथं वेगवेगळ्या ठिकाणी होतं. म्हणजे एकमेकाला काय होते हे पॅरलल असल्यामुळे आपण काय केलं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. आता बघा पहिल्याचा आणि दुसऱ्याचा एकातूनच पास होते म्हणजे इथं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज नाही. एकाच ऍक्सिस मधून दोन्ही पण सेंट्रॉइड पास होतात. मगाशी कसं होतं पहिल्याचा ऍक्सिस हा होता एक्स ऍक्सिसला दुसऱ्याचा हा होता. हे एकमेकाला कसे होते पॅरलल होते म्हणून काय केलं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. पॅरलल ऍक्सिस थेरम कसा असतो त्या बॉडी आता सपोज ह्या रेक्टँगलला आपण अप्लाय करतोय तर काय करायचं ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस
या बॉडीचा एरिया इंटू पॅरलल ॲक्सिस, दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स, त्याचा काय करतो आपण स्क्वेअर करतो. आता कसं आहे, याचा सेंट्रॉइड वाय ॲक्सिस मधनं पास होतात, म्हणजे यात कुठेही पॅरलल ॲक्सिस नाही. म्हणजेच काय करायचं, आपण डायरेक्ट अप्लाय करायचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पहिल्या आता एवढं लिहायची काही गरज नाही, तर डायरेक्ट अप्लाय करूया. कसं होणार, पहिल्याचा बघा I1 या रेक्टँगलसाठी, रेक्टँगल I कसं करतो, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्याचा कसा काढतो, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. बघा ह्याचं डी किती आहे 10 इंटू बी किती आहे याचा 60 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस ह्या रेक्टँगलचा बघा डी किती आहे, इथं दिलाय 70 इंटू बी किती आहे, इथं दिलाय 10 क्यूब डिवायडेड बाय 12. आन्सर फाइंड आउट करूया. 10 इंटू 60चा क्यूब इज इक्वल्स टू, आन्सरमध्ये सेव्ह असणार डायरेक्ट आन्सर डिवायडेड बाय 12. मोठी संख्या छोटी करण्यासाठी ENG शिफ्ट केलं, 180 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस दुसऱ्याचं 70 इंटू 10 टू द पॉवर 3 इज इक्वल टू करतो आन्सरमध्ये सेव्ह डायरेक्ट आन्सर डिवायडेड बाय 12. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी ENG दाबणार, काय येते 5.833 इंटू 10 टू द पॉवर 3. दोघांचे ॲडिशन करूया, ह्या ऑलरेडी येत आहे, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, म्हणून डायरेक्ट आन्सर प्लस 180 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी मोठी संख्या आली, छोटी करण्यासाठी ENG दाबणार. I किती आला आपला, I इज इक्वल्स टू 185.833 इंटू 10 टू द पॉवर 3 mm⁴. एक गोष्ट लक्षात आली ना तुमच्या, पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड, दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड वाय ॲक्सिस यातनं पास होते, बरोबर का. आपण जो फायनल वाय ॲक्सिस काढला तो काय होतोय, यातनं पास होते. म्हणजे इथं कुठेही पॅरलल ॲक्सिस नसल्यामुळे डायरेक्ट आपण काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला डायरेक्ट काय केला, अप्लाय केला. आणि एक्स ॲक्सिसला कसं होतं, आपला सेंट्रॉइड इथं आलता, बरोबर. आपल्या टी सेक्शनचा सेंट्रॉइड एक्स ॲक्सिस इथं होता. पहिल्या ब्लॉकचा सेंट्रॉइड इथं असणार आहे, दुसऱ्या ब्लॉकचा इथं. म्हणजे याला हे पॅरलल आहे, याला हे पॅरलल असल्यामुळे काय केलं आपण, एरिया इंटू H1 स्क्वेअर, A2 इंटू H2 स्क्वेअर, म्हणजे पॅरलल ॲक्सिस थेरम इथं अप्लाय केला. ही गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या. अजून पुढे न्यूमरिकल पाहिल्यानंतर अजून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील. आता यानंतर काय करायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX आणि YY केलं, IXX IY फाइंड आउट केलं. आता काय करायचंय, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया कसं करतो, IP इज इक्वल्स टू, यालाच आपण IZZ म्हणतो. IZZ म्हणजेच काय, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ही सर्व गोष्टी आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेल्या आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पहा. तर IP म्हणजेच काय असतं, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया IZZ सुद्धा म्हणतो त्याला आपण, इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय असतो, IXX प्लस IYY. आपण या दोन्ही पण व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत, म्हणून काय IP इज इक्वल्स टू, IXX किती आहे 807.756 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस IYY किती आहे 185.833 इंटू 10 टू द पॉवर 3. दोघांचे ॲडिशन करूया, ब्रॅकेटमध्ये ठेवतो 807.756 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस 185.833 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी आन्सर आलं मोठं आहे, त्याला छोटं करण्यासाठी ENG प्रेस केलं. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया किती आली आपली, 993.589 इंटू 10 टू द पॉवर 3. युनिट काय असणार आहे, mm⁴. म्हणजेच विचारल्याप्रमाणे आपण सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आहेत. काय विचारलेलं, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX YY ॲक्सिस आणि पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. XX ॲक्सिस म्हणजेच काय रे, या टी सेक्शनचा X बार काढला, Y बार काढला, त्याच्यासाठी फॉर्म्युला असतोय, तो आपण पाहिलेला आहे.
त्याप्रमाणे काय केलं, एक्स बार काढला, वाय बार काढला. एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, रेफरन्स पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आलं, 30 वरती वाय वाय ॲक्सिस येणार. रेफरन्स ॲक्सिस पासून वरती 53.46 वरती एक्स एक्स ॲक्सिस येणार. म्हणजेच हे झालं आपल्या पूर्ण टी सेक्शनचा एक्स एक्स आणि वाय वाय. याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच आय एक्स एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ती फाइंड आउट केली. आय वाय वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ती फाइंड आउट केली. आपण एक्स एक्स मध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. का वापरला, तर जो काय आपल्या टी सेक्शनचा सेंटर होता तो काय होता, आपल्या रेक्टँगल 1 आणि रेक्टँगल 2च्या ॲक्सिसला काय होतं, परपेंडिक्युलर असल्यामुळं पॅरलल असल्यामुळं काय केलं आपण, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. तेच वाय वाय ॲक्सिस वरती काय होतं, वाय वाय ॲक्सिस वरतीच या दोघांचं सेंट्रॉइड असल्यामुळं तिथं आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायची गरज लागली नाही. डायरेक्ट आपण फॉर्म्युला पुट करून काय केलं, आन्सर फाइंड आउट केलं. ह्या गोष्टी प्रॅक्टिसने आपल्याला फार फार इझी जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत चला. ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येत जातील. अजून यावरती आपण एक न्यूमरिकल पाहणार आहोत, त्यातून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत चला या गोष्टी, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद.